तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे आपला हॅव्लॉग मधला शेवटचा दिवस आणि आता थोड्याच वेळामध्ये आपण सिल्वर सँड बीच रिसॉर्टमधनं चेकआउट करतोय। साधारण आत्ता वाजलेले आहेत 8 आणि आता आपण जाणार आहे ब्रेकफास्ट करायचा आणि 9:15 वाजता आपल्याला ड्रायव्हर न्यायला येणार आहे। त्याच्यामुळे आपल्याला 9:15 वाजता तिकडनं नील आयलंडवरती आपल्याला पोहोचायचं आहे। तर नील आयलंडवरती पोहोचण्यासाठी आपल्याला बोटीनी त्या आयलंडवरती जावं लागणार आहे। त्यामुळे 10:15च्या आसपास ती बोट असणार आहे आणि तिकडे पोहोचल्यानंतर आपल्याला आज एका नवीन रिसॉर्टमध्ये परत एकदा जायचं आहे। तर ते रिसॉर्ट कोणतं आहे ते मी सांगेनच। त्याच्यानंतर आज तिकडे एक बोट ॲक्टिव्हिटी असणार आहे, तर ती ॲक्टिव्हिटी सुद्धा मी तुम्हाला दाखवेन। आज सुद्धा क्लायमेट एकदम मस्त आहे, म्हणजे अजिबात असं पावसाचं वगैरे वातावरण वाटत नाही। ढग आहेत भरपूर, बट पाऊस काय पडलेला नाही आहे। म्हणजे साधारण परवापासून आपला टूर जो आहे तो एकदम व्यवस्थित चाललेला आहे। काल आम्ही कालापत्थर बीचवरती ज्यावेळेस गेलो होतो तर तिथे साधारण 5 वाजता पोहोचलो। 5 वाजता पोहोचल्यानंतर तिथे अंधार पडायला सुरुवात झाली होती। इथला जो अंदमानचा दिवस जो असतो तो साधारण सकाळी 5 वाजता सुरू होतो, म्हणजे सकाळी 5 वाजता उजेड पडतो ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत व्यवस्थित उजेड असतो। 6 वाजता इथे अगदी पूर्णपणे अंधार झालेला असतो, त्यामुळे आपल्याला तिथे जास्त वेळ नाही मिळाला। लाईट फारच कमी होता, तर काही ड्रोन शॉट्स आपल्याला घेता आले त्यातले, तर ते ड्रोन शॉट्स मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये दाखवीनच। हॅव्लॉकमधील कालापत्थर बीच। हॅव्लॉक बेटाच्या एका कोपऱ्यावर कालापत्थर समुद्रकिनारा वसलेला आहे। समुद्रकिनाऱ्याला त्याचे नाव आजूबाजूच्या गावावरून मिळाले आहे, जे कालापत्थर गाव आहे आणि काळ्या खडकांवरून म्हणजेच हिंदीमध्ये कालापत्थर म्हणून ओळखले जाते, जे इथल्या किनारपट्टीला शोभतात। किनाऱ्यावरील झाडांच्या मातीची धूप झाल्यामुळे कलात्मक मुळे उघडकीस आली आहेत। समुद्रकिनाऱ्यावर तीक्ष्ण कडा असलेले खडक आहेत, ज्यामुळे इथे पोहणे कठीण होते। कालापत्थर समुद्रकिनारा हॅव्लॉक बेटाच्या अगदी शेवटी आहे, जिथे जाण्यासाठी तुम्ही ऑटो रिक्षा किंवा कॅब भाड्याने घेऊ शकता। समुद्रकिनाऱ्याचा रस्ता काहीसा उष्णकटिबंधीय स्पर्शासह मरीन ड्राईव्ह सारखा दिसतो। हा समुद्रकिनारा दिवसभर पर्यटकांसाठी खुला असतो। बहुतेक पर्यटक सूर्योदयाच्या वेळेला या समुद्रकिनाऱ्याला भेट देतात। या समुद्रकिनाऱ्यावर बघण्यासारखे खूप काही आहे। रस्त्याच्या एका बाजूला उष्णकटिबंधीय जंगले, समुद्रकिनारा सजवणारे कालापत्थर म्हणजेच काळे खडक, रेशमी गुळगुळीत चांदीची वाळू आणि निखळ एकांत, यामुळे हा समुद्रकिनारा आराम करण्यासाठी एक उत्तम जागा बनतो। संध्याकाळची वेळ असल्याने तसेच नॅचरल लाईट कमी असल्यामुळे ड्रोनचे फुटेजेस नीट घेता येत नव्हते। तरीसुद्धा आम्ही जेवढे शक्य होईल तेवढे ड्रोनचे फुटेजेस घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला हे ड्रोनचे फुटेजेस कसे वाटले हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा। इथल्या बऱ्याचशा बीचेसवरती ड्रोन उडवायला अलाउड नाही आहे, त्यामुळे जर तुम्ही ट्रिपला जाणार असेल आणि ड्रोन बरोबर सोबत नेणार असाल तर इथे कोणकोणत्या बीचेसवरती ड्रोन उडवणं अलाउड आहे आणि कोणत्या बीचेसवर अलाउड नाही याची माहिती नक्की घ्या आणि मगच ड्रोन उडवा। त्याच्यानंतर मग जास्त तिथे काही फोटोग्राफी वगैरे आम्हाला करता नाही आली, बट मग बीचवरती वॉक वगैरे केला आणि त्याच्यानंतर मग पुन्हा रिसॉर्टला आलो आणि रिसॉर्टला आल्यानंतर मग आम्ही इथे जवळच 5 किलोमीटरवरती एक समथिंग डिफरंट नावाचं एक रेस्टॉरंट आहे, तर तिथे जाऊन आम्ही डिनर केला आणि त्याच्यानंतर पुन्हा रिसॉर्टला आलो। त्याच्यानंतर रिसॉर्टचा जो बीच आहे, रिसॉर्टला लागून जो बीच आहे त्या बीचवरती आम्ही थोडासा वॉक केला। खूप छान वाटलं रात्रीचं समुद्रकिनारी वॉक करताना आणि त्याच्यानंतर मग पुन्हा आम्ही रूमवरती आलो। तर आता फायनली चेकआउट करून आता आम्ही निघालेलो आहे पुन्हा एकदा नील आयलंडला जाण्यासाठी। बोटमध्ये आता आम्ही बसणार आहे थोड्याच वेळामध्ये आणि तिकडनं मग नील आयलंडला कुठं जायचं पाणी
हॉटेलला जायचं दुसऱ्या का लेकटाउनला घरी जायचं? नाही कुठं? हॉटेलला का लेकटाउन? हॉटेल लेकटाउनला जाऊ ना. नाही नाही हॉटेलला जायचं आणि पाण्यात जायचं. बीचवर का डोंगर? फायनली आम्ही हॅव्हलॉक आयलंड म्हणजे स्वराज द्वीपवरून आता नील आयलंडला निघालो आहे आणि आता हॅव्हलॉक आयलंडच्या बंदरावरती आहे. राधानगर बीच, एलिफंट बीच, कालापत्थर बीच असे बरेच पॉईंट्स आम्ही हॅव्हलॉक आयलंडवरती कव्हर केले. साधारण एकूण 3 दिवस आम्ही या आयलंडवरती स्पेंड केले. ऑलमोस्ट या आयलंडवरचे सगळे पॉईंट्स आम्ही बघितले आणि या आयलंडवरचा आमचा जो एक्सपिरियन्स होता तो खरंच अविस्मरणीय एक्सपिरियन्स होता. आता तुम्ही बघू शकता या बंदरावरती भरपूर ऊन आहे. आता थोड्याच वेळात एक बोट येईल जिचे नाव ITT मॅजेस्टिक असे आहे. या बोटीने आपल्याला साधारण 1 पाऊण तासाचा प्रवास करायचा आहे. मग आपण इथून म्हणजेच हॅव्हलॉक आयलंडवरून दुसऱ्या आयलंडवर जाणार आहोत ज्याचे नाव आहे नील आयलंड. मग आम्ही पटापट सगळ्या बॅगा बोटीमध्ये चेकिंग केल्या आणि बोटीच्या आतमध्ये जाऊन बसलो. बोट खूप सुंदर आणि स्वच्छ आहे. ही जर्नी जरी छोटी असली तरी कधी एकदाची संपते असं होतं, कारण समुद्राच्या लाटावरून बोट सारखी वर खाली होत असते. त्यामुळे बोटीमधल्या बऱ्याच लोकांना मळमळल्यासारखं होतं. फायनली आम्ही पोचलेलो आहे नील बीचवरती आणि इथलं वॉटर जे आहे ना एकदम ब्ल्यू कलरचं आहे, एकदम निळं पाणी आहे. हे काय इकडे आमची बोट लागलेली आहे ITT मॅजेस्टिक आणि सगळं. आता इकडनं आपल्याला बाहेर पडायचं आहे. क्रिशू कसं वाटते वॉटर? छान आहे. शीतलला आणि क्रिशाला मळमळलेलं आहे. ऍक्च्युली बंपी राईड होती भरपूर. 1.5 तास लागला आम्हाला इथे पोचायला आणि आता आम्ही आलोय. पण आमचा बंब्या बघा. चला आता आपल्याला जायचंय. पहिलं हॉटेलमध्ये चेक इन करायचंय आणि मग आपण बघूयात पुढचं काय प्लॅन होते.